हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज बघा नाश्त्याला मोठ्या रव्याचं उपीट केलेलं आहे. तर तुम्ही पण या उपीट खायला माझ्याबरोबर. आईनं खाल्लेली आहे ऑलरेडी. मी आणि अन्वीचं उपीट घेतलेलं आहे. आता उपीट खाऊन घेते मी आणि अन्वी, त्यानंतर तुम्हाला भेटते. हाय हॅलो नमस्कार. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर माझं सगळं आवरलेलं आहे. आंघोळ करून तयार झालेली आहे मी. मला काही सामान आणायचं आहे, त्यासाठी मी बाहेर झाले. आल्यानंतर भेटते. बँकेत गेले होते. येता फुलं आणलेली आहेत, ओवा आणलेले आहेत, काड्याची पेटी आणलेली आहेत, क्रॅकजॅकची 2 बिस्किट आणलेली आहेत, बघू शकताय. मेथीची भाजी आणलेली आहे आणि दूध आणलेलं आहे. एवढं सामान येता आणलेलं आहे आणि फुलं आणलेली आहेत. सामान आणलेलं आहे येता. आता हे सगळं थाऱ्याला लावून ठेवते, त्यानंतर भेटते तुम्हाला. तर आज करणार आहे मेथीची भाजी. त्यासाठी तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात जिरे घातलेले आहेत. जिरे गरम झाल्यानंतर तडतडल्यानंतर त्यात लसूण टाकायचा आहे. भरपूर लसूण टाकायचा आहे आणि मिरच्याचे तुकडेसुद्धा टाकायचे आहेत. गॅस बारीक करायचा आहे, तोंडावर उडू नये म्हणून. लसूण चांगला सोनेरी कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मिरच्या पण चांगल्या तळून घ्यायच्या आहेत, बघू शकतो इथं. त्यानंतर यात असा कांदा घालायचा आहे. मी आज कांदा घालून करणार आहे मेथीची भाजी. थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे. म्हणजे मेथीची भाजीला चव चांगली येते. आता हा कांदा पण सोनेरी कलरवर तळून घ्यायचा आहे चांगला. गॅस बारीकच आहे इथं ठेवलेला. कांदा लवकर भाजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता अर्धा चमचा मीठ घालत आहे मी. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो. चांगला कांदा सोनेरी कलरवर भाजून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी कलर भाजून घेते. कांदा बऱ्यापैकी चांगला तळला गेलेला आहे. आता यात मेथीची भाजी घालू. मेथीची भाजी चांगली हे करून घ्यायचं आहे तेलावर. अखंड घातलेली नाही मेथीची भाजी. यात हातानं तळून घातलेली आहे. हातानंच बारीक करून घालायची आहे मेथीची भाजी, बघू शकता इथं. जराच्या साहाय्याने मेथीची भाजी एक चीव करत आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मेथीची भाजी. आता थोडीशी साखर घालायची आहे चवीनुसार, कारण मेथीची भाजी जरा कडू असते. थोडीशी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता मेथीची भाजी धुतलेलं पाणी आहे, त्यामुळे पाणी घालायची काही गरज नाही आपल्याला. आता मेथीची भाजी चांगली एक वाफ काढून शिजवून घेऊ, म्हणजे मेथीचं पाणी आटेल भाजीचं. पाणी आटल्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे शेंगदाण्याचं कूट. बघू शकताय
चांगली होते की शेंगदाण्याची कुट. मी जरा वेगळ्या पद्धतीची भाजी केलेली आहे. आपली मेथीची भाजी तयार आहे. कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घालून बघू शकता वाफ आलेली चांगली भाजीला. गॅस बंद करते आता इथं. छान झालेली आहे. खमंग वास येत आहे भाजीचा. बघू शकता अशी झालेली आहे मेथीची भाजी. शेंगदाण्याचं कूट जरा जाडसर घालायचं म्हणजे दाताखाली आल्यावर छान लागतं. चला तर मग आपली मेथीची भाजी तयार आहे. तुम्ही पण या पद्धतीने मेथीची भाजी करून बघा. तुम्हाला पण आवडेल नक्कीच. आणि सांगा मला कशी झाली ते मेथी भाजी. बघू शकते तर संध्याकाळची वेळ आहे आणि अन्वीला आमची रताळ खाते बघा. नाचत नाचत रताळ खाते ती. बघू शकताय आता रताळ खाऊन झालेला आहे तिचं. तिचा अभ्यास पूर्ण नाही बघा. दिवाळीला तिला 3 पुस्तकं दिली ती मॅडमने अभ्यास करायसाठी. 1 पुस्तक पूर्ण नाही आहे. ही 2 टेबलावर दिसत आहेत. थांब. 1 इंग्लिशचं, 1 बाराखडीचं, मुळाक्षर मराठी आणि 1 गणिताचं असं 3 पुस्तकं दिली होती. त्यातली 2 पडल्यात अपूर्णच आहेत आणि गणिताचं 1 आहे. तर त्याचा अभ्यास चालू केला आहे. कर म्हणताना ती करत नाही, ऐकत नाही. तुम्ही सांगा आता कमेंट करून कसं करायचं त्या पोरगीला. असं अक्षर आहे. पळायला लागली आता. दाखवू नको म्हणते. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.